डायबिटीज, उच्च रक्तदाब, हार्मोनल समस्या असणे किंवा मानसिक तणावामुळे इरेक्शनची समस्या येते. सूज, वेदना किंवा रक्तप्रवाह होऊ शकतो. सपोर्टिव्ह डिव्हाइस आहे, म्हणजेच ज्यांना नैसर्गिकरित्या पूर्ण ताठरता मिळत नाही त्यांना तात्पुरती मदत होते आणि पुरुषांच्या मनात कुतूहलच असतं, पण खुलेपणाने विचारायला संकोच वाटतो. जे कोणतेही जादूचं साधन नाही आणि कायमस्वरूपी आकार वाढवणारी वस्तू तर अजिबातच नाहीये. आणि पंपाच्या मदतीने आतील हवा बाहेर काढली जाते. त्यामुळे नमस्कार, आज आपण एका अशा विषयाबद्दल जाणून घेणार आहोत ज्याबद्दल लोक आणि पुरुषांच्या मनात कुतूहलच असतं, पण खुलेपणाने विचारायला संकोच वाटतो. विषय आहे पेनिस पंप म्हणजे नेमकं काय आणि ते कसं काम करतं. यावर प्रसिद्ध सेक्सॉलॉजिस्ट डॉक्टर उमेश मुंदडा काय सांगतात हेच आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. डॉक्टर उमेश मुंदडा यांचे आशा किरण सेक्स क्लिनिक 1985 पासून रुग्णांच्या सेवेत आहे. क्लिनिकल सेक्सॉलॉजिस्ट म्हणून ते गेल्या 40 वर्षांपासून पुरुष आणि दाम्पत्याच्या लैंगिक समस्यांवर मार्गदर्शन करत आहे. महाराष्ट्रातील मुंबई, पुणे, नाशिक, कोल्हापूर, नगर अशा अनेक शहरांमध्ये त्यांचे क्लिनिक आहेत आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये मुख्य शाखा आहे. सोमवार ते शुक्रवार ते संभाजीनगर येथे प्रॅक्टिस करतात, तर शनिवारी रविवारी मुंबई आणि पुणेच्या क्लिनिकमध्ये रुग्णांना भेट देतात. आता मुद्द्यावर बोलूया. पेनिस पंप म्हणजे एक वैद्यकीय उपकरण आहे जे कोणतेही जादूचं साधन नाही आणि कायमस्वरूपी आकार वाढवणारी वस्तू तर अजिबातच नाहीये. याचा मुख्य जो उपयोग असतो तो इरेक्टाईल डिस्फंक्शन म्हणजेच लिंगात ताठरता येण्यात अडचण असणाऱ्या पुरुषांना मदत करणे. हे उपकरण साधारण एक पारदर्शक सिलेंडर, एक पंप हाताने किंवा बॅटरीवर चालणारा आणि एक रबर रिंग अशा 3 भागांनी बनलेला आहे. वापरताना सिलेंडरवर लिंगावर ठेवला असतो आणि पंपाच्या मदतीने आतील हवा बाहेर काढली जाते. त्यामुळे सिलेंडरमध्ये व्हॅक्यूम तयार होतो. या व्हॅक्यूममुळे लिंगाकडे रक्तप्रवाह वाढतो आणि लिंग ताठ होतो. नंतर ताठरता टिकून ठेवण्यासाठी रबर रिंग लावली जाते. डॉक्टर मुंदडा स्पष्ट सांगतात की पेनिस पंप हे सपोर्टिव्ह डिव्हाइस आहे, म्हणजेच ज्यांना नैसर्गिकरित्या पूर्ण ताठरता मिळत नाही त्यांना तात्पुरती मदत होते, पण हा कायमस्वरूपी उपचार नाहीये. काही पुरुषांना वाटतं की पंप वापरल्याने लिंगाचा आकार कायमचा वाढेल, पण हा गैरसमज आहे. पंप फक्त रक्तप्रवाह वाढवतो, त्यामुळे काही वेळासाठी आकार थोडासा कमी वाटू शकतो किंवा मोठा वाटू शकतो, पण तो कायमचा बदलत नसतो. योग्य पद्धतीने वापरणे खूप महत्त्वाचं आहे. जास्त वेळ व्हॅक्यूम ठेवणे, चुकीच्या पद्धतीने वापरणे किंवा स्वस्त आणि निकृष्ट दर्जाचे उपकरण वापरणे धोकादायक ठरू शकतं. त्यामुळे सूज, वेदना किंवा रक्तप्रवाह होऊ शकतो. म्हणूनच डॉक्टरांना सल्ला दिल्यानंतरच तुम्हाला हे वापरायचं आहे. डॉक्टर मुंदडा सांगतात की काही प्रकरणांमध्ये डायबिटीज, उच्च रक्तदाब, हार्मोनल समस्या असणे किंवा मानसिक तणावामुळे इरेक्शनची समस्या येते. अशा वेळी फक्त पंप वापरून चालत नाही, तर मूळ कारण शोधून काढून त्यावर उपचार करणं देखील तितकंच गरजेचं असतं. काही वेळा औषधे, हार्मोन थेरपी, समुपदेशन किंवा लाईफस्टाईल बद्दल सुद्धा तुम्हाला काळजी करावी लागते. आता तुम्हाला काय करायचंय हे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट. लाज बाळगू नका. इरेक्शनची समस्या ही खूप सामान्य आहे आणि योग्य मार्गदर्शनाने त्यावर त्वरितच तुम्ही उपचार मिळवू शकता. इंटरनेटवर पाहून किंवा मित्राच्या सल्ल्याने उपकरण वापरण्यापेक्षा तज्ज्ञांचा सल्ला घेणे सुरक्षित आहे. जर तुम्हाला अशा प्रकारच्या अडचणी जाणवत असतील तर डॉक्टर उमेश मुंदडा आणि त्यांच्या टीमकडून योग्य तपासणी आणि सल्ला घेऊ शकता. तुमच्या समस्येचे कारण काय आहे, पंप योग्य आहे का, की इतर उपचारांची गरज आहे, ते व्यवस्थित समजावून सांगतील. तुम्हाला गरज असल्यास ते स्वतः तुम्हाला पंप देखील देतील. त्यांच्याकडे मेडिकली टेस्टेड पंप आहेत. ज्यांना गरज आहे त्यांना डॉक्टरांचं सजेशन ते देतात. लक्षात ठेवा, पेनिस पंप हे एक साधन आहे, समाधान नाही. खरा उपाय हा निदान योग्य उपचारानंतरच होतो. हा विषय तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. नवीन विषयासह पुढच्या व्हिडिओत भेटणार आहोत. तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करा.